नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करते. माझे नाव ऐश्वर्या संजीवन सिंग. माझे MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे टेक्निकल सर्व्हिसेस 2021 मध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावरती निवड झाली आहे. आज मी तुमच्यासोबत हा यूट्यूब सेशन घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण पेटंट ऑफिसर म्हणजे एक्झामिनर ऑफ पेटंट अँड डिझाईन या पदासाठी असणारा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, स्ट्रॅटेजी तसेच जे बुक्स रिक्वायरमेंट आहे तर या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओला वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. एक्झामिनर ऑफ पेटंट अँड डिझाईन ही एक गॅझेटेड ग्रुप ए ची पोस्ट आहे, ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर साठी ही 99 पदे ही रिक्त आहेत. म्हणजेच 99 पोस्ट म्हणजे 99 व्हॅकन्सीसाठी ही ऍड आलेली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या टेक्निकल सर्व्हिसमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असू शकते. बिकॉज काही विद्यार्थ्यांचे ड्रीम असते की मला क्लास 1 ही पोस्ट मिळवायची आहे, पण टेक्निकल सर्व्हिसमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सला इतक्या काही क्लास 1च्या जागा निघत नाही. परंतु ही पोस्ट निघाली याच्यामध्ये व्हॅकन्सी ही चांगल्या प्रमाणात आहे. तसेच आपण या संधीचा फायदा घेऊन तुमचं जे ड्रीम आहे की टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये मला क्लास 1 ची पोस्ट मिळवायची, तर ते ड्रीम तुम्ही कंप्लीट करू शकता. तर ह्या निघालेल्या ऍड मध्ये ज्या इम्पॉर्टंट डेट आहे त्याबद्दल आपण एक क्विक इन्फॉर्मेशन घेऊया. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस कन्क्लुडेड ऑन 4th of August, म्हणजे लास्ट डेट ऑफ फिलिंग फॉर्म ऑफ दिस एक्झाम इज 4th of August. देन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची डेट ही 3 सप्टेंबर आहे. मेन्स एक्झामिनेशन ही आपली 1st of October ला होणार आहे. तसेच इंटरव्ह्यू हा 11th and 12th of November 2023 मध्ये आहे. म्हणजेच काय की प्रिलिम आणि मेन्स मध्ये आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी फक्त 1 महिन्याचं ड्युरेशन आहे, जे की सफिशियंट नाहीये. सो तुम्हाला आतापासूनही प्री आणि मेन्स या दोन्हींचा सिलेबस बॅलन्स करून अभ्यास करण्याची गरज आहे. तर आपण प्रीला असणारा जो काही सिलेबसचा पॅटर्न आहे किंवा ह्या एक्झामला लागणारे जे स्कीम ऑफ एक्झाम आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये डिस्कस करूया. तर ह्या एक्झामची स्कीम अशी आहे की यामध्ये 3 स्टेजेस आहे: प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी जी ही स्टेज आहे ही जस्ट क्वालिफाईंग स्टेज आहे, म्हणजे याच्यामध्ये पडणारे मार्क तुमचे मेन्स किंवा तुमच्या फायनल रिक्रुटमेंटला पकडले जाणार नाहीत. ही जस्ट स्क्रीनिंग टेस्ट आहे. जनरली 20 टाइम्स ऑफ कॅन्डिडेट हे मेन्स साठी बोलवले जाणार आहेत. त्यानंतर मेन्स जी एक्झाम होणार आहे ती आपले डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तसेच जे मेन्सचं जे वेटेज आहे ते 80% आहे आणि इंटरव्ह्यू हा 20% आहे. तसेच आता आपण प्रिलिमिनरी एक्झामचा असणारा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्याकडे एकदा पाहूया. तर प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑनलाईन मोड मध्ये कंडक्ट होणार आहे. त्यामध्ये 150 क्वेश्चन आहे 150 मार्क्ससाठी, म्हणजे ईच क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क. देन ह्या प्रिलिम एक्झाम मध्ये असणारे जे सब्जेक्ट आहे ते ऍज फॉलो आहेत, ज्याच्यामध्ये जनरल इंग्लिश हा 15 मार्क्सला आहे, म्हणजे जनरल इंग्लिशचे 15 क्वेश्चन्स येणार आहे 50 मार्क्ससाठी. व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंग हे 30 मार्क्ससाठी आहे, म्हणजे व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंगचे 30 क्वेश्चन्स येणार आहे 30 मार्क्सला. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे आपल्याला 30 मार्क्सला आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 30 क्वेश्चन्स हे 30 मार्क्सला येणार आहे. तसंच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचे 30 क्वेश्चन्स 30 मार्क्सला येणार आहेत. जनरल सायन्सचे 30 क्वेश्चन्स 30 मार्क्सला आणि IP लेजिस्लेशन इन इंडिया आणि WIPO आणि रिलेटेड ट्रेटीज ह्या 15 मार्क्ससाठी आहे. आता हे काय आहे हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करूया. तर हा ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश साठी असणारा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये हा जो सिलेबस आहे हा जनरली बँक PO तसेच ITCS आणि IPPS मध्ये कॉमन असणारा जो सिलेबस आहे, जो बऱ्याच एक्झाम्स मध्ये त्या पॅटर्न वरती क्वेश्चन्स येतात, त्याप्रमाणे हा सिलेबस मी काढलेला आहे. ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड मध्ये सिम्प्लिफिकेशन, प्रॉफिट लॉस, मिक्सचर अँड ॲलिगेशन, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, वर्क अँड टाइम, प्रोबॅबिलिटी, सिक्वेन्स सिरीज, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, स्क्वाड्स अँड इंटायसेस, मेन्सुरेशन, टाइम अँड डिस्टन्स, नंबर सिस्टीम, डाटा इंटरप्रिटेशन, रेशो अँड प्रपोर्शन. तसेच रिझनिंग मध्ये अल्फा न्यूमेरिकल सिरीज, लॉजिकल रिझनिंग, डाटा सफिशियन्सी, रँकिंग, अल्फाबेट टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट, कोडिंग, डिकोडिंग, पझल्स आणि सिलॉजिझम अँड ब्लड रिलेशन.
हे रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे टॉपिक आहेत जे तुम्हाला मिनिमम हे टॉपिक तरी तुम्हाला एक्झामला जाण्या अगोदर खूप चांगल्याने प्रिपेअर करायचे. आणि प्रिपेअर करतानाही तुम्हाला जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पॅटर्न किंवा तुम्हाला सिलेबसची लेवल पाहिजे असेल तर तुम्ही जे IBPS चे क्लेरिकल आणि बँक पीओचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर इंग्लिशसाठी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज असणार आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स म्हणजे इंग्लिशमध्ये एक क्वेश्चन असतो की ज्याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन्स असतात, म्हणजे एक सेंटेन्स लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ही ब्लँक स्पेस दिलेली असते. त्या ब्लँक स्पेस मध्ये कोणता एक्झॅक्ट वर्ड येईल म्हणजे तो करेक्ट असला पाहिजे ग्रॅमॅटिकली पण आणि अर्थाच्या हिशोबाने पण. तर तशा प्रकारे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स हे क्वेश्चन येणार आहे. क्लोज स्टेस, पॅराजम्बल्स म्हणजे सेंटेन्स 1 2 3 4 अशा फॉर्मॅटमध्ये असतील, तुम्हाला ते सिक्वेन्स मध्ये लावायचे. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी, पॅराग्राफ कम्प्लिशन. पॅराग्राफ कम्प्लिशन म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल, तो तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल. म्हणजे एक पॅराग्राफ फर्स्ट टू शेवटपर्यंत तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यामध्ये काहीतरी फिलिंग द ब्लँक्स असतील, त्या तुम्हाला कम्प्लीट करावे लागतील. त्याच्यानंतर मल्टिपल मिनिंग, एरर स्पॉटिंग, सेंटेन्स कम्प्लिशन, टेन्सेस अँड रूल, हा इंग्लिश ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग या तिन्हींचा हा सिलेबस आहे. तर तुम्ही ह्या टॉपिक्सचा रेफर घेऊन तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. कारण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश यासाठी स्पेसिफिक असा सिलेबस मेन्शन केलेला नाहीये, परंतु हा स्टँडर्ड फॉर्मॅट मधला सिलेबस आहे जो सर्व परीक्षेला कॉमन असतो. सो ह्या सिलेबसचा यूज करून तुम्ही तुमच्या प्रिलिमचं चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता. त्याच्यानंतर जनरल सायन्ससाठी हे लुसंटचे जे बुक आहे हे खूप सफिशियंट आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे खूप अतिशय कमी वर्ड्स मध्ये आणि चांगल्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये, सेंट्रल लेवलच्या एक्झाम मध्ये लुसंटचे हे सायन्सचे बुक सफिशियंट ठरून जाते. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स साठी तुम्ही पुन्हा लुसंटचे बुक यूज करू शकता, कारण याच्यामध्ये जो स्ट्रक्चर दिलेला आहे, फॉर्मॅट आणि जे सेंटेन्स आणि जे सब्जेक्टचं डिवायडेशन दिलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे तुम्हाला हे बुक केल्यानंतर बाकी कुठे जनरल नॉलेज पाहायची गरज नाही असं मला वाटतंय. त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी तुम्ही न्यूजपेपर रेफर करू शकता. तसेच काही मॅगझिन पण असतात की जे वर्षभराचे करंट अफेअर्स तुम्हाला प्रोव्हाइड करू शकता, तर तुम्ही तो वाला कंटेंट पण करंट अफेअर्ससाठी यूज करू शकता. नेक्स्ट म्हणजे IP लेजिस्लेशन इन इंडिया, म्हणजेच जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत आपल्या, तर त्याचे जे लॉज आहेत त्याच्याशी रिलेटेड जो काही डाटा आहे तो ह्या सेक्शन मध्ये येतो. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ हा जो एक टॉपिक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन काढायची आहे, की जे लॉ कसे असतात, त्याच्यामध्ये पॅटर्न कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या IP इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. तसंच याच्याबद्दलची माहिती तुम्ही वेबसाईट वरती पण सर्च करू शकता. त्याच्यानंतर हे WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ह्या ऑर्गनायझेशनचा तुम्हाला एक ब्रीफ मध्ये स्टडी करायचा आहे. म्हणजे ती ऑर्गनायझेशनची स्थापना कुठे झाली, त्याचं जे मुख्यालय, हेडक्वार्टर्स कुठे आहे, तसे त्याचे कामं काय, हे WIPO चे इंडियामध्ये त्याचा रोल काय आहे, तसेच ते कशा प्रकारे आपल्याला त्या ऑर्गनायझेशनचा यूज होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेक्शन मध्ये करायच्या आहे, जे तुम्हाला 15 मार्क्स साठी आहे. तर आता आपण मेन्स कडे वळूया. तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की प्रिलिम्स आणि मेन्स यामध्ये एकच महिन्याचा ड्युरेशन आहे. 1 महिन्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हची प्रिपरेशन करणं खूप अवघड आहे. तुम्ही असं करू शकत नाही की मी आता प्रिलिम्स वरती फोकस करतो आणि जर माझी प्रिलिम निघाली तर मी मेन्सचं प्रिपरेशन करतो. तसं केलं तर टाइम सफिशियंटली उरणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्री आणि मेन्स हे सोबत सोबत घेऊन चालावे लागणार आहे. कारण जे टॉपिक प्रीचे काही टॉपिक हे मेन्सला सुद्धा आहेत. तुम्ही आणि इंजिनिअरिंग म्हणजे जे आपल्या फील्डचे रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे, तेही तुम्हाला सोबत सोबत अभ्यास करायची गरज आहे जर तुम्ही ही एक्झाम टार्गेट करत असाल तर. तर प्रिलिम ही 2 आवर्सची असणार आहे, ज्यामध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील 100 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे, त्यानंतर करंट अफेअर्स आहे, ऍप्टिट्यूड आहे, इलेमेंटरी ऑफ मॅथमॅटिक्स, इंग्लिश लँग्वेज आहे,
अँड नॉलेज रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, म्हणजेच आपण जे IP साठी जो प्रिलिमचा सिलेबस होता तो इथे कव्हर होणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही प्रिलिम मध्ये जनरल नॉलेजचा आणि करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहात, तोच अभ्यास तुम्हाला मेन्सलाही आहे. ऍप्टिट्यूड साठी जो अभ्यास करणार आहोत प्रिलिम्स मध्ये तोही मेन्सला आहे. इलिमेंटरी ऑफ मॅथमॅटिक्स हा एक टॉपिक आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त मेन्स ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस फोकस केलं तरी चालेल. तसेच इंग्लिश लँग्वेज अँड IP रिलेटेड प्रॉपर्टी राईट्स हे तुम्ही प्रिलिम्सला करणारच आहात. सो आता जो तुम्ही प्रिलिमला अभ्यास करणार आहे तो तुमच्या मेन्ससाठी तो उपयोगात येणारच आहे. सो तुम्ही अभ्यासाचं नियोजन करताना फक्त प्रिलिम्स किंवा फक्त मेन्स असं न करता प्रिलिम आणि मेन्स ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट, आता जो तुमचा मेन्स मध्ये जो आपण आता डिस्कस केला तो पेपर 1 होता, तो 200 मार्कांचा होता. पेपर 100 मार्कांचा, सॉरी 100 मार्कांचा होता, 100 क्वेश्चन 100 मार्क्स. पेपर 2 जो आहे तो 300 मार्कांचा आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल राहणार आहे. पेपर 2 मध्ये सगळं टेक्निकल रिलेटेड नॉलेज, म्हणजे कसं की जे मेकॅनिकल इंजिनियरचे स्टुडंट आहेत त्यांना मेकॅनिकलचे सब्जेक्ट्स राहतील, इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असतील त्यांना इलेक्ट्रिकलसाठी, सिव्हिल इंजिनियरसाठी सिव्हिलचे सब्जेक्ट, अशा प्रकारे टेक्निकल टेस्ट ही पेपर 2 मध्ये जज होणार आहे. आणि ह्याचे मार्क्स हे तुमच्या फायनल सिलेक्शन्सला पकडले जाणार आहेत. तर पेपर 2 हा 3 आवर्सचा असणार आहे, ज्याच्या पेपरचं ड्युरेशन हे 3 आवर्स असेल. आणि त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये हा पेपर असणार आहे. पेपर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि जो मेन्सचा जो पेपर 1 होता तो ऑब्जेक्टिव्ह होता. म्हणजे मेन्स एक्झामिनेशन ही डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर पेपर 2 हा 3 आवर्स ड्युरेशन, कंपॅरिझन 300 मार्क हॅव्हिंग डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स. बरं, डिस्क्रिप्टिव्ह साठी असणारे जे सब्जेक्ट्स आहेत ते आपण पाहूया. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, थिअरी ऑफ मशीन्स, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स, थर्मोडायनामिक्स अँड गॅस टर्बाइन्स, हीट ट्रान्सफर, IC इंजिन, स्टीम इंजिन अँड रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, ह्या 9 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी करावा लागणार आहे. परंतु ह्याचा अभ्यास करताना नेमकं तुम्ही काय विचार करून अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तुमचा एक विचार करण्याचा, पुस्तक वाचतानाचा पॅटर्न काय असला पाहिजे. आपण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह साठी अभ्यास करतो आपण ऑब्जेक्टिव्हच्या स्ट्रॅटेजी वाईज अभ्यास करतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला आपल्याला सपोज 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा असतो, परंतु डिस्क्रिप्टिव्हचं तसं नाहीये. तुम्हाला वाचतानाच या हिशोबाने वाचायचं की जेणेकरून तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहिण्यामध्ये तुम्हाला सोपं जाईल. तर मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवते प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून. तर हा आपला पेपर आहे, 300 मार्क्सचा पेपर, 3 आवर्स ड्युरेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ज्यामध्ये 4 सेक्शन असणार आहे. सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C आणि सेक्शन D. सेक्शन A 36 मार्क्सला आहे, सेक्शन B 60 मार्क्सला आहे, सेक्शन C 84 मार्क्सला आहे, सेक्शन D 120 मार्क्सला आहे. आता प्रत्येक सेक्शन मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे सेक्शन A मध्ये 3 क्वेश्चन असणार आणि त्याचे पुन्हा सबसेक्शन असतील. टोटल 3 क्वेश्चन्स हॅव्हिंग 2 पार्ट, म्हणजे सेक्शन नंबर A मध्ये 3 क्वेश्चन आणि 3 क्वेश्चनचे पुन्हा 2 पार्ट असतील, A आणि B. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 त्याचा A त्याचा B, क्वेश्चन नंबर 2 त्याचा A त्याचा B, क्वेश्चन नंबर 3 त्याचा A त्याचा B, आणि हे सर्व तुम्हाला 36 मार्क्सला. असंच तुमचं सेक्शन B साठी, सेक्शन C साठी, सेक्शन D साठी फक्त क्वेश्चन सेक्शन A हा 36 मार्क्सला आहे, सेक्शन B हा 60 मार्क्सला आहे, सेक्शन C हा 84 मार्क्सला आहे आणि सेक्शन D हा 120 मार्क्सला आहे. तर आता हा झाला एक्झामचा पॅटर्न की कसे सेक्शन असणार आहे, क्वेश्चन्स कसे असणार आहे. आता आपण एक क्विक जी नजर आहे ती क्वेश्चनच्या पॅटर्न वरती घालूयात. तर अशा प्रकारे क्वेश्चन पेपर असणार आहे. तर त्याच्यामध्ये आता पहा क्वेश्चन काय आहे, वाय वेल्डिंग ऑफ अल्युमिनियम इज डिफिकल्ट. आता ह्या क्वेश्चनचं जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुमची कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण वेल्डिंग करताना व्हेरियस मटेरियल यूज करतो, मग अल्युमिनियमच त्याच्यामध्ये का डिफिकल्ट आहे असं त्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं नाहीये, पण तुम्हाला त्याच्यामध्ये फॅक्ट्स माहित असणं की हा वाय इट इज डिफिकल्ट, म्हणजे कॉन्सेप्च्युअल नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग सो तुम्ही वाचताना जो टेक्निकल सिलेबस तुम्ही वाचणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही व्हाट पेक्षा वाय
ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताना आपण व्हॉट म्हणजे त्या पॅटर्न मध्ये नेमकं काय आहे याचा अभ्यास करतो, परंतु डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते कसं आहे, काय गरज आहे ते तसं असण्याची, ह्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायची गरज आहे. तर तुम्ही सेकंड टाइमचा क्वेश्चन पण यूज करतात. वाय ग्रॅफाइट इज द मोस्ट प्रेफर इलेक्ट्रोड मटेरियल इन इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीनिंग आणि वाय व्हॅक्यूम इज नीडेड इन बीम मशीनिंग. मग बीम मशीनिंग मध्ये आपण ऑब्जेक्टिव्हचा स्टडी करताना आपण हा अभ्यास करतो की बीम मशीनिंग, इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग मध्ये व्हॅक्यूमची गरज आहे. मग का गरज आहे बाबा, तर अशा गोष्टीचा तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी ठेवून अभ्यास करायची गरज आहे. तर हे डिस्क्रिप्टिव्हचे जे आन्सर्स आहेत तुम्ही क्रॅक करू शकता. तर नेक्स्ट काही इझी क्वेश्चन्स आहे जसे डिग्री ऑफ फ्रीडम, परंतु याच्यामध्येही एक कॉन्सेप्टचा पार्ट आहे जे रिडंडंट मोशन आपण बोलतो. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हे इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट असणार आहे, पण डिफिकल्ट याच्यासाठी की ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअरिटी खूप चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी सर्वच क्वेश्चन हे इझी वाटू शकतात. परंतु जर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसेल तर हा पेपर टॅकल करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. सो आतापासूनच तुमच्या ज्या टेक्निकल सब्जेक्ट्स वरती तुम्ही कॉन्सेप्च्युअल होल्ड ठेवण्याचा प्रयत्न किंवा एखादा टॉपिक वाचताना डेफिनेशन वाटताना व्हॉट पेक्षा वाय ह्या माइंडसेटनी जर तुम्ही अभ्यास केला तर ही एक्झाम तुम्ही चांगल्या प्रकारे क्वालिफाय करून तुमचं जे स्वप्न आहे क्लास 1 ऑफिसर टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये बनण्याचं ते तुम्ही पूर्ण करू शकता. सो थँक्यू. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. सो पुढील आपण आणखीन काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येऊया ज्यामध्ये आपण अशाच प्रकारे बाकीच्या एक्झामचाही सिलेबस डिकोडिंग, एक्झाम पॅटर्न, स्ट्रॅटेजी याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. धन्यवाद.